नमस्कार सर्वांना. मी आज तुम्हाला झणझणीत अशी मटणची भाजीची रेसिपी दाखवणार आहे. हे मी मटण शिजवून घेतलेलं आहे. तेल आणि त्यात कांदा टाकून आणि मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि नंतर मी हा मसाला अ, मसाल्यासाठी हे करून घेतलेलं आहे भाजीसाठी आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे. हे बघा कांदा भाजून झालेला आहे. मस्त काळसर भाजून घ्यायचा आहे. नंतर खोबरं भाजायचं आहे आपल्याला. खोबरं भाजून झालं की आपल्याला हे जे हे भाजून घ्यायचं आहे. हे सगळं भाजून झालं की आपल्याला हे व्यवस्थित मिक्सरमधून सगळं वाटून घ्यायचं आहे. पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट झाली की आपल्याला मटणला फोडणी द्यायची आहे. हे बघा कढईत तेल टाकलेलं आहे, एक पळी जिरं मोहरी टाकलेला आहे, मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. नंतर हे मी काही मसाले घेतलेले आहे. ते यात टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला हे शिजवलेलं मटण यात ॲड करायचं आहे. तुम्ही रस्सा तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ पण करू शकतात. मी थोडं घट्टच ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित 10-15 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि आपलं मटण एकदम तयार झालेलं आहे. मटणची भाजी एकदम झणझणीत